Welcome back. Once again, students, we are coming back with our next unit. Unit number 2. The name of the poem is We Shall Overcome. आपण आज दुसऱ्या युनिटला सुरुवात करत आहोत. या कवितेचं नाव आहे वी शॅल ओव्हरकम. या कवितेचं एक इंट्रोडक्शन आहे. या कवितेमध्ये काय आहे, याच्यामध्ये काय डिस्क्राईब केलेलं आहे, याच्यासाठी एक दोन वाक्य, महत्त्वाचे वाक्य पुढल्या पेजवरती दिलेत पहा. मी ते रीड करत आहे. वी शॅल ओव्हरकम was used a protest song in the civil rights movement in the USA. The song expresses unity, determination to fight injustice and hope. This song has many versions. The well-known Hindi inspirational song Honge Kamyab was based on We Shall Overcome. We Shall Overcome हे जे एक सॉन्ग आहे, हे या सॉन्गमधून मानवी हक्क आयोग किंवा मानवी हक्काबद्दल एक दृढ संकल्प दर्शवलेला आहे. वास्तविक पाहता इट इज ॲक्च्युली अ प्रोटेस्ट सॉन्ग मेड इन USA. अमेरिकेमध्ये या मानवी हक्काबद्दल हे सॉन्ग तयार केलेलं आहे. या सॉन्गमधून काय एक्सप्रेस होतं? युनिटी, दृढ एकता निर्माण होते. डिटर्मिनेशन, दृढ निश्चय आपल्याला दिसून येतो. अन्यायाविरुद्ध लढण्याची एक प्रकारची शक्ती निर्माण होते आणि एक आशा निर्माण होते. या गीताच्या बऱ्याचशे व्हर्जन्स आहेत, त्या बऱ्याचशा भाषेमध्ये सुद्धा त्यांना सुप्रसिद्ध करण्यात आलेले. तशाच पद्धतीने हिंदीमध्ये सुद्धा हे एक इन्स्पिरेशनल सॉन्ग आहे. ठीक आहे, आपल्याला प्रेरणा देतं, ज्याला आपण म्हणतो होंगे कामयाब. ही कविता आहे पहा, आपण ऐकली असेल अनेक वेळा. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब. आणि ही सुद्धा याच वी शॅल ओव्हरकम याच्यावरती बेस्ड आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर आता आपण ही पोयम जी आहे ती एका विशिष्ट अशा रिदममध्ये म्हणणार आहे, मी चालीमध्ये म्हणणार आहे. जर तुम्हाला पाठीमाग म्हणायचंच आहे तर माझ्या पाठीमाग तुम्ही म्हणू शकता ॲट युअर होम. ओके, वी स्टार्ट दिस पोयम. 2.1 वी शॅल ओव्हरकम. वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम समडे. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall walk hand in hand, we shall walk hand in hand, we shall walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid, we are not afraid, we are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. The truth shall make us free, the truth shall make us free, the truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. ठीक आहे, तर अशा पद्धतीची पोयम आहे. या पोयमचं तुम्हाला मी आता मिनिंग सांगणार आहे. वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम म्हणजे आम्ही नक्कीच यशस्वी होऊ, आम्ही नक्कीच कामयाब, हिंदीमध्ये कामयाब म्हणतात. एक दिवस असा येईल की आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. आमच्या मनामध्ये दृढ निश्चय आहे, दृढ भाव आहे आणि आम्ही पक्का निश्चय केलेला आहे की आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. वी शॅल वॉक हँड इन हँड, वी शॅल वॉक हँड इन हँड, वी शॅल वॉक हँड इन हँड समडे. एक दिवस असा येईल की आम्ही एकमेक सर्वजण एकत्र होऊन हातात हात घालून कुठलाही प्रश्न दृढ निश्चयानं सोडवू शकतो आणि एक दिवस असा येईल की आम्ही यशस्वी होऊ शकतो. वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड टुडे. आज आम्ही कुणालाही घाबरत नाही, आज आम्ही कुणालाही कशाही गोष्टीला घाबरत नाही, का तर आमच्या मनामध्ये दृढ निश्चय आहे, आम्ही दृढ संकल्प केलेला आहे, आम्ही एके दिवशी नक्की यशस्वी होऊ. द ट्रूथ शॅल मेक अस फ्री, द ट्रूथ शॅल मेक अस फ्री, द ट्रूथ शॅल मेक अस फ्री समडे. या सत्यामुळंच आम्ही आता या
या आम्ही ज्या संकटात आहोत किंवा आम्ही ज्या अडचणीमध्ये आहोत त्याच्यापासून मुक्त होणार आहोत. असा एक दिवस येणार आहे का? त्याच मागचं कारण परत तेच आहे की आमच्या मनात आता दृढ निश्चय आहे आणि एक दिवस असा येईल या सत्यामुळेच आम्ही यशस्वी होऊ. वी शॅल लिव्ह इन पीस, वी शॅल लिव्ह इन पीस, वी शॅल लिव्ह इन पीस समडे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. आम्ही शांततामय जीवन जगणार आहोत, आम्ही शांततामय जीवन जगणार आहोत असा सुद्धा एक दिवस येईल. त्यासाठी आमच्या मनामध्ये परत एक दृढ असा संकल्प आहे, निश्चय आहे आणि एक दिवस असा नक्की येईल की आम्ही यशस्वी होऊन आमचं आयुष्य शांततामय पद्धतीनं जगणार आहोत. ठीक आहे, तर अशा स्वरूपामध्ये या कवितेचा थोडक्यामध्ये अर्थ आहे. तसं तर खूप डीप मिनिंग आहे, तरी पण आपण थोडक्यामध्ये लक्षात घेतल्यानंतर सहज लक्षात आपल्याला या पोयमचा मुख्य उद्देश काय. इट्स अ इन्स्पिरेशनल सॉन्ग. या कवितेमध्ये तुम्हाला खाली काही चित्र दाखवलीत पहा. इट्स रिप्रेझेंट्स युनिटी, याच्यामधून एकता दर्शवलेली आहे. ठीक आहे, तर अशा स्वरूपाची पोयम आहे. मला वाटतं ही तुम्हाला रिदम ही पाठ असेल तर तुम्ही पाठ करायची, पोयमसुद्धा पाठ करायची आहे आणि कविता तुम्हाला पाठ असायलाच हवी. याच्यानंतर आपण इंग्लिश वर्कशॉप घेणार आहोत लगेच. पहा, सिंग द सॉन्ग. फर्स्ट क्वेश्चन आहे सिंग द सॉन्ग. हे पोयम तुम्हाला म्हणायची मी आत्ताच म्हटले, तसं तुम्ही सुद्धा त्याला रिपीट करायचं आहे. आता सेकंड क्वेश्चन पहा. ईच लाईन इन द पोयम टेल्स यू समथिंग अबाउट द पीपल सिंगिंग इट. या कवितेमध्ये प्रत्येक ओळीमध्ये लोक काय म्हणत आहेत, काय गीत सांगत, त्या कवितेच्या ओळीतून काय त्यांना सांगायचं हे स्पष्ट केलेलं आहे. आता या ठिकाणी रीड द सेंटेन्स इन कॉलम ए अँड राईट द ॲप्रोप्रिएट लाईन्स इन कॉलम बी. म्हणजे ज्या लाईन्स रिप्रेझेंट करतात, काय सांगतात ते आपल्याला नेक्स्ट कॉलममध्ये लिहायचं. एक कॉलम आपल्याला दिलेलं आहे पहा. द पीपल हॅव टू सफर हार्डशिप्स टुडे. दे डू नॉट हॅव इक्वल स्टेटस अँड फ्रेंड्स रिलेशन्स विथ अदर पीपल इन सोसायटी टुडे. अदर्स powerful people are using to frighten the people singing the poem. The people singing the song are not free today. The people singing the song have no peace today. ह्या लाईन्स कोणत्या रिप्रेझेंट करतात तर हे आपल्याला इझिली सांगता येऊ शकतं. पहा, मी काही याच्यामधले तुम्हाला सांगतो. शेवटची पहा. द पीपल सिंगिंग द सॉन्ग हॅव नो पीस टुडे. वी शॅल लिव्ह इन पीस, वी शॅल लिव्ह इन पीस. इट मीन्स दॅट नाव दे आर नॉट हॅव्हिंग पीस. म्हणून पहा, शेवटच्या ओळीमध्ये, शेवटच्या ज्या 4 ओळी आहेत त्याच्यामध्ये वी शॅल लिव्ह इन पीस ही जी लाईन आहे ते आपल्याला दर्शवते की भविष्यामध्ये ते शांततामय जीवन जगणार आहे. तर अशा स्वरूपामध्ये प्रत्येक ओळीचं तुम्हाला डिस्क्रिप्शन याच्यामध्ये फाइंड आउट करता येईल. ठीक आहे, अशा पद्धतीनं द पीपल सिंगिंग द सॉन्ग आर नॉट फ्री टुडे. आता फ्री म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात घे तर ट्रूथ शॅल मेक अस फ्री. ट्रूथमुळं ते फ्री होणार आहे. बट इट इज इन फ्युचर. दॅट्स वाय इट इज the word which shows future is about, the word is called shall. सध्या फ्री नाहीत पण ट्रूथमुळं ते भविष्यात फ्री होऊ शकतात हे ते दर्शवलेलं आहे. ओके, फाईन. तर अशा स्वरूपामध्ये तुम्ही आता बाकीचे जे 2-3 सेंटेन्सेस आहेत त्याचे लाईन्स तुम्ही सहज लिहू शकता. ओके, वी आर मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन 3. फाइंड आउट मोर अबाउट द सिव्हिल राईट मुवमेंट इन द USA. यूज द इंटरनेट टू गॅदर द इन्फॉर्मेशन. तर USA मानवी हक्क आयोगानुसार किंवा मानवी हक्कासाठी जी चळवळ उभारली त्यासाठी अशा अनेक मुवमेंट्स असतात. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करायची आहे तर इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही सहज करू शकता. तर मोबाईलमध्ये इंटरनेट आहे, त्या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करून एक 5-10 ओळीमध्ये लिहू शकतो आणि ती लिहायची आहे. फाइंड अदर इन्स्पायरिंग सॉंग्स इज असोसिएटेड विथ पीपल्स मुवमेंट. यू मे लिस्ट फेमस इन्स्पायरिंग सॉंग्स फ्रॉम युअर मदर टंग हिंदी. असे बरेच इन्स्पिरेशनल सॉंग्स आहेत जे आपल्याला प्रेरणा देतात. त्या प्रेरणादायी गीतांचं तुम्हाला एक संग्रह तयार करायचा आहे. तुमच्या मातृभाषेत असेल किंवा हिंदीमध्ये असेल तर ते दोन्ही पद्धतीनं तुम्ही करू शकतात. असे बरेचसे पुस्तकसुद्धा आहेत बाजारामध्ये. आपल्याला त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्या पोयम्स किंवा त्या मातृभाषेतले बरेचसे असे कविता आपण संग्रहित करू शकता. क्वेश्चन नंबर 5. नोट दॅट मेनी टाइम्स डू इज यूज्ड to show emphasis. Example, I do believe. Write 3 more sentences using do for emphasis. I do believe म्हणजे do या शब्दामधून एक विशिष्ट स्वरूपाचं त्यावरचं असलेलं त्या शब्दामध्ये एक बोल्ड अक्षरात दिलं आहे पहा. डू हा शब्द म्हणजे आम्हाला एक विश्वास दर्शवण्यासाठी, तुमच्या मनामध्ये दृढ विश्वास आहे ते मी करू शकतो किंवा करू शकतो म्हणण्यापेक्षा
करतोत असं एक दृढ संकल्प दाखवलेला आहे आणि मुख्य विशेषतः त्याच्यावरतीच भर दिलेला आहे, म्हणून डू हा शब्द तसं बोल्ड अक्षरामध्ये दिलेलं आहे. असे आपण 3 मोर सेंटेन्सेस तयार करू शकतो. आय डू विन किंवा मी जिंकू शकतो याचे एक दृढ विश्वास आहे, तर असं आपण वाक्य तयार करू शकतो. द वर्ड्स वी शल शो फर्स्ट रिझॉल्व टू डू समथिंग. रीड द प्लेज गिवन इन युअर टेक्स्टबुक. आपल्या पुस्तकामध्ये प्रतिज्ञा आहे, प्लेज आहे, ती तुम्हाला लिहायची. त्याच्यामध्ये वी शल या शल या शब्दाचा अर्थ काय, तर रिझॉल्व टू डू समथिंग, जे फर्म आहोत आम्ही ते साध्यच करणार. त्याच्यामध्ये एक प्रकारची निश्चितता आहे. जरी फ्युचर असलं तरी त्याच्यामधला कॉन्फिडन्स दिसून होतो. तो वर्ड इज कॉल्ड शल. शल या शब्दामुळे अशा स्वरूपाची प्लेज आपण लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये असे बरेचसे तुम्हाला वाक्य लिहिता येतील. युजिंग युअर ओन आयडियाज राईट अ फ्यू सेंटेन्स बिगिनिंग विथ आय शल वी शल. आता तुमच्या इमॅजिनेशनचा वापर करून आय शल वी शलचे वाक्य तयार करू शकतो. आय शल वॉक ऑन माउंटेन, आय शल क्लाइंब ऑन ट्री, असे बरेचसे सेंटेन्सेस आपण तयार करू शकतो. आय शल गो ऑन ग्रेटर हिमालया. यू कॅन हॅव सो मेनी थिंग्स लाईक दॅट. तुम्ही अशा बऱ्याचशा गोष्टी जे तुमच्या मनात दृढ संकल्प आहेत या अशाच पद्धतीनं आय शल गेट फर्स्ट नंबर. तुम्ही कन्फर्म आहात कुठली एक्झाम असेल काय असेल, तर अशा स्वरूपामध्ये तुमच्या कन्फर्मेशनच्या दृष्टिकोनातून वाक्य तयार असतं. तर आय झालं वी, आपण एकत्र येऊन ही काही गोष्टी करत असतो. वी शल क्लिअर अवर सोसायटी, वी शल हेल्प इच अदर. असे बरेचसे वाक्य तुम्ही तयार करू शकता. मी आता 1-2 वाक्य तुम्हाला दिले आहेत. तुम्ही स्वतःसुद्धा असे बरेचसे वाक्य तयार करायचे आहेत. राईट इथं म्हटलेलं आहे आपल्याला फ्यू सेंटेन्स. राईट इज 5 सेंटेन्स आपल्याला लिहायचे आहेत. तुमच्या एक्झरसाईजच्या नोटबुकमध्ये लिहा आणि ही जी काही एक्झरसाईज आहे ती तुमच्या क्लासमध्ये क्लासचं जी काही साईट आहे आपली त्याच्यावरती डिस्प्ले करा. ओके, हिअर वी फिनिश्ड अवर 2.1 सेकंड पोएम जे आहे विथ एक्झरसाईज कंप्लीट झालेली आहे. ही एक्झरसाईजसुद्धा तुम्हाला सोडवायची आहे आणि मला वाटतं पोएम क्वाईट इझी आहे अंडरस्टँड करण्यासाठी, खूप सोपी आहे. 1-2 वेळेस वाचल्यानंतर तुमच्या सहज लक्षात येऊ शकते. इन केस इफ यू आर हॅव्हिंग प्रॉब्लेम यू कॅन कॉल मी ॲट एनी टाईम. ओके फाईन. हिअर वी कंप्लीट अवर व्हिडिओ.